सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय संविधान। भावांनो, आता निवडणुकीच्या मुद्द्यावरती काही लोक आपापले मतं मांडतात, पण भारतीय संविधानाने आपल्याला सर्वांना मतं मांडण्याचा, स्वतंत्रपणे मतदान देण्याचा, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे। तर त्याच्यातून काही नक्की पुढारी समोर येतात, ते काय करतात की काही येणार आणि दिशाभूल करण्याचं काम करणार। आता हा एक पुढारी काय बोलतात ते ऐकाय वेळेस। जय शिवराय बांधवांनो, मराठा व वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये ग्राउंड लेवलला युती होणं अशक्य आहे, कारण की ज्या औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस यातना देऊन मारलं, ज्या औरंगजेबानं संपूर्ण हिंदू समाजाविरुद्ध व छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध पूर्ण आयुष्य लढाई करण्यामध्ये घालवलं, त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या पक्षाला मराठा समाज किंवा कुठलाही हिंदू मतदान करणार नाही। आणि जर कुणी मराठा किंवा कुठलाही हिंदू मतदान करत असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना आणि अखंड हिंदूंच्या विरोधामध्ये मतदान करत आहे। अबे तू थोड़ा सा बहन का लोड़ा आ क्या? कारण की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण असो की कुठलीही गोष्ट असो, आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांना मारणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण मान्य नाही आणि आजही मान्य नाही, उद्याही मान्य नाही आणि कधीच मान्य नसतं। तर भावांनो, आता हे जे चाभरा पुढारी आहे याचं व्यक्तिमत्व असं आहे की कोणीही बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांना मतदान करणार नाही मराठा समाजाचे। कारण बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगजेबच्या कबरेला शाल अर्पण केली होती, त्याच्यामुळं याचं व्यक्तिमत्व असं आहे की कोणीही मराठा समाजाचे व्यक्तिमत्व बाळासाहेबांना, वंचित बहुजन आघाडींना मतदान करणार नाही। पण अजून मी एक मुद्दा मांडू शकतो की संपूर्ण महाराष्ट्र इच्छुक आहे की मराठा आरक्षण मिळावं। मराठा आरक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर हे ठामपणे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभे आहेत, बरोबर। हे बघा, आम्ही कुठल्या पार्टीला फोर्स करत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला म्हणत नाही की तू वंचित बहुजन आघाडींना मतदान कर, पण आम्ही कट्टर सफाई आम्ही त्यांना मतदान करणार, आम्ही जग जाहीरपणे सांगतो। पण हे बघा भावांनो, मतदान तुम्ही त्यांनाच करा जे तुमचं काम करून देतील, तुमच्या सवलती तुम्हाला मिळवून देतील। आणि एक मुद्दा, भारतीय संविधानाने सर्वांना स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार दिलेला आहे, बरोबर ना, हे सर्वांना माहिती आहे। तर कोण काय करतोय, तुमचं हा व्यक्तिमत्व नाही की तुम्ही दुसऱ्याला सांगाल की मराठा समाज असं नाही करणार, तसं नाही करणार, तुमच्या म्हणण्यानं चालणार नाही, बरोबर ना। राजकारणामध्ये सत्तेवरती तुमचे सत्ताधारी आहेत, ते अजूनसुद्धा मराठा समाजाचे जे अधिकार आहेत ते मिळून दिलेले नाही आहे। तुम्ही काय बोलताय मोठ्या मानाने की हे याला मतदान करू नका, त्यांना मतदान करू नका। तुमच्या माणसाने कुठले न्याय मिळून दिले तुम्हाला? हा का कुठला माणूस येतो तुमच्यासमोर की नाही मराठा समाजासाठी मी समोर येणार? अजितदादा येत आहे का, देवेंद्र फडणवीस येत आहे का कोणी समोर? नाही येत आहे। तिथं पाठी राखा फक्त कोण आहे? प्रकाश आंबेडकर साहेब। ते तर ठामपणे बोलत आहे की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम्ही सरकारमध्ये या म्हणून बोलतायत ना, पण नाही, ती तुम्हाला कळणार नाही। बरं जाऊ द्या भावनो, आपापलं मत मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे। व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा। जय भीम जय संविधान।